पुण्यामध्ये आजारी पडणं धोकादायक ठरतंय का? कारण शहराच्या आरोग्य व्यवस्थेचीच तब्येत सध्या खालावलेली दिसते. नमस्कार, मी अंशु काशे आणि तुम्ही पाहत आहात पुढेच फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या मोठी कर्मचारी टंचाई आपल्याला सगळ्यांसमोर आलेली आहे. आणि ही केवळ छोटी समस्या नाही, तर थेट नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम करणारी एक गंभीर बाब मानली जात आहे. RTI मधून समोर आलेल्या माहितीनुसार वरिष्ठ म्हणजेच क्लास 1 पदांपैकी तब्बल 74% पदे रिक्त आहेत. 145 मंजूर पदांपैकी फक्त 38 पदांवरच अधिकारी कार्यरत आहेत, तर तब्बल 107 पदे अजूनही रिक्तच आहेत. यामध्ये फक्त प्रशासकीय पदेच नाहीत, तर तज्ज्ञ डॉक्टरांचाही मोठ्या प्रमाणात अभाव आपल्याला दिसून येत आहे. न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि छातीचे विकार तज्ज्ञ अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये एकही डॉक्टर जे आहेत ते उपलब्ध नाहीत, अशी माहिती आपल्या समोर येत आहे. विभागनिहाय पाहिलं तर परिस्थिती अधिक गंभीर दिसते. फिजिशियनची 10 पैकी 10 पदे रिक्त, बालरोग तज्ज्ञांची 13 पैकी 9 पदे रिक्त, स्त्रीरोग तज्ज्ञांची 15 पैकी 8 पदे रिक्त, रेडिओलॉजिस्टची 17 पैकी 16 पदे रिक्त. याचा थेट परिणाम काय होतो? महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता जाणवते. रुग्णांना वेळेवरती उपचार मिळत नाही आणि शेवटी अनेकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे 15,000 कोटींचा मोठा अर्थसंकल्प आरोग्य सुविधांसाठी जाहीर केला जातो. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्याचा मानस किंवा योजना आखल्या जातात, पण दुसरीकडे डॉक्टरच नसतील तर या योजना प्रत्यक्षात कशा उतरतील हा एक मोठा प्रश्न आहे. तज्ञांच्या मते ही केवळ आजची समस्या नाही, तर दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थेवरती परिणाम करणारी गंभीर इशारा समजली जात आहे. प्रश्न एकच आहे, पुण्याची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी योजना पुरेशा आहेत का, की आधी माणसं भरती करणं गरजेचं आहे? तुमच्याही परिसरामध्ये कुठल्या मनपाच्या रुग्णालयामध्ये अशा गोष्टी घडत असतील, डॉक्टरांचा अभाव आहे, तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नसेल, तर त्या गोष्टी देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशे.